आठवीवाले ऑनलाईन लर्निंग मध्ये आपले स्वागत. वेलकम टू ऑनलाईन लर्निंग इन प्रागतिक स्कूल. In last period we discuss on force, also about the pressure. Pressure is equal to F upon A. दोन महत्वाचे वाक्य रिझन साठी लक्षात ठेवा असं मी सांगितले तुम्हाला. गिव रिझनला दोन महत्वाचे वाक्य कोणते आहेत? लेस इज द एरिया, मोर इज द प्रेशर. हे दोन्ही वाक्य पाठ करून टाकायचे. रिझन लिहायला हे उपयोगी पडतात. कुठे कसं रिझन येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, पण हे दोन वाक्य लक्षात ठेवायचे. भाज्या कापण्यासाठी धारदार सुरीचा वापर का करतात? लेस इज द एरिया, मोर इज द प्रेशर. सुरीला धार कमी असते म्हणजे एरिया कमी. आपण प्रयुक्त केलेलं बल हे कमी एरियावर जास्त इफेक्ट दाखवतो. तुम्हाला एअर पिनचं एक्झाम्पल दिलं होतं मी. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, सांगण्याची वेळ येऊ देऊ नका. शार्प एंड insert easily because minimum is the area, more is the pressure. Opposite direction ने आपण घुसवायला गेलो तर हे आत जाणार नाही, कारण more is the area, less is the pressure. हे उदाहरण वारंवार देतोय. हे पहिलं वाक्य लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं वाक्य आहे आपलं more is the pressure, more is the force, pressure also more. आणि याला अनुसरूनच आहे ते. Pressure is directly proportional with force and pressure is inversely proportional with area on which pressure is act. Now आता आपण द्रव आणि वायू प्रेशर बद्दल विचार करणार आहोत. Very simple activities you can do at your home also. Fill the water in the bottle. बाटलीमध्ये घ्या. मोठी बाटली, छोटी बाटली प्लास्टिकची. आणि या बाटलीला काय करायचे? प्रयोग पटकन बघायचा आहे. मेक अ होल टू द बॉटल ऑन डिफरंट हाईट. वेगवेगळ्या उंचीवर या बाटलीला पिनेच्या साहाय्याने होल करायचे. इफ यू सी केअरफुली, काळजीपूर्वक बघा, वॉटर इज इमर्स आउट फ्रॉम द टॉप ऑफ द होल विथ लो प्रेशर ॲज कम्पेअर विथ द होल दॅट प्रेझेंट इन द बॉटम. म्हणजे तुम्ही निरीक्षण केलं तर मी इकडे बॉटमला एक होल करणार, इथे दोन, इकडे एक. सगळ्यात वरच्या होलमधून पाणी कमी दाबाने बाहेर पडतं, म्हणजे ते बाटलीच्या जवळ पडतं. मध्ये ठेवलेले होल साधारण वरच्यापेक्षा अजून, पण बॉटमला असलेल्या होल मधून हाय प्रेशरने पाणी बाहेर पडतं. डेफिनेटली water is
called as a fluid substance. Air is also called as fluid substance. पाण्याला वाहणारा पदार्थ. हवेला सुद्धा, हवा सुद्धा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहते. पाणी सुद्धा वरच्या लेवलकडून खालच्या लेवलकडे वाहते, म्हणजे वहन. म्हणून दोन्ही पदार्थांना काय म्हणतात? फ्लुइड म्हणतात. दे आर कॉल्ड फ्लुइड. फर्स्ट ऍक्टिव्हिटी यू सी, बघताय आता एकदम मी, आता बघा पाणी कुठून कसं पडतंय बाहेर. तुम्ही नीट निरीक्षण केलं तर ही सगळ्यात खालच्या होलमधून पाणी जास्त दूरवर फेकलं जाते. बघा त्याच्यानंतर हे आहे, त्याचे हे दोन्ही सारखे आहेत. वरच्या मधून तर अतिशय कमी प्रमाणात पाणी आपल्याला बाहेर पडताना दिसते. ओके, सगळ्यांनी ही ऍक्टिव्हिटी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हे की पाणी टाकतील, पाणी टाकून दे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, फ्लुइड exert pressure equally in all direction. That means water exert pressure on wall of the container equal in all direction. That means when we fill the water in this bottle, water exert pressure equally in all direction of the container. म्हणजे ज्याच्यात आपण पाणी भरतो त्याला कंटेनर म्हणतात. पाणी धारकावर सगळ्या बाजूने सारखा दाब निर्माण करतो. बट इन केस ऑफ लिक्विड, pressure is depends upon the depth of the water. Pressure is depends upon depth of water. But in case of gas and liquid, gas and liquid are called as fluid substance, and these fluid substance exert pressure in all direction on the wall of the container. तुम्ही इथे होल करा, इकडे करा, इकडे करा, इकडे करा, सगळ्या बाजूने पाणी बाहेर येणार. याचाच अर्थ पाणी हे धारकाच्या भिंतीवर सगळीकडून सारखा दाब निर्माण करते. वॉटर एक्झर्ट इक्वली प्रेशर इन ऑल डायरेक्शन ऑफ वॉल ऑफ द कंटेनर. Even in case of air, when you fill the air in the balloon, it bulges. उगा एकाच बाजूनी एकाच साइडनी फुगतो का? नाही, तर तो सगळ्या बाजूनी सारखा फुगतो. Balloon bulges in all direction. That means air create pressure on the wall of this balloon equally in all direction. बघा, फुग्याच्या सगळ्या बाजूने आकारमान वाढलेला आहे. याचा अर्थ हवा फुग्याच्या सर्व बाजूनी सारखाच दाब निर्माण करते. एअर एक्झर्ट प्रेशर इक्वल ऑन द वॉल ऑफ कंटेनर in all direction.
balloon bulks equal in all direction. आता if we make a hole at any direction, एअर आणि वॉटर मध्ये फरक आहे. एअर सगळीकडे सारखा प्रेशर आहे, बट वॉटर प्रेशर डिक्रीज फ्रॉम टॉप टू प्रेशर increase from top to bottom. In case of liquid, pressure is depends on depth of the water, but in case of air, the air pressure exert equal in all direction. Even in case of water, but थोडासा फरक आहे. तुम्ही पिन कुठे गेली इथली? तुम्ही जर असं पाहिलं, कुणाला वाटलं इथे आपण होल केला तर हा बलून तेवढ्याच याने फुटणार आहे. हे इथलं प्रेशर आणि इकडचं प्रेशर दोन्हीकडेही सारखंच आहे. वी विल डू द एक्सपेरिमेंट with the top of the balloon. Then we will do the another experiment with another balloon and makes hole to the bottom of the balloon. दोन्ही वेळेस आपल्याला बलूनचा बस्ट होण्याचा आवाज सारखाच आला. याचा अर्थ हवेचा दाब धारकाच्या सर्व बाजूनी सारखा असतो. बट इन केस ऑफ लिक्विड, द प्रेशर इज डिपेंड्स अपॉन द डेप्थ ऑफ द वॉटर. फ्लुइड सबस्टन्स, बट एक सेंटेन्स त्याच्यामध्ये, लिक्विड अँड गॅस also exert pressure on the wall of the container in which it is enclosed. On the wall of the bottom, liquid create more pressure. पाण्याच्या बाबतीत, in case of liquid, pressure depends upon depth of water. But in case of gas, equal pressure in all direction on the wall of container. Is that clear? This much is sufficient for the liquid and gas pressure. Now we will discuss another important topic, that is atmospheric pressure. वातावरणीय दाब. जर तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा व्यवस्थित समजला, then you can well explain about our blood pressure. तुम्ही वातावरणीय दाबाबद्दल व्यवस्थित ज्ञान जर मिळवलं तर आपल्याला चांगल्यापैकी रक्तदाब, उच्च दाब, कमी दाब
याबद्दलची माहिती सांगता येईल. वारा हवा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते, त्यामधूनच वाऱ्याची निर्मिती होते वगैरे कन्सेप्ट तुम्हाला कळतील. पण त्यासाठी तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल थोडीशी माहिती होणं आवश्यक आहे. व्हेरी सिंपल डेफिनेशन. व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर? काय वातावरणीय दाब म्हणजे काय? व्हेरी सिंपल डेफिनेशन. प्रेशर क्रिएट फ्रॉम atmosphere is called, हर्षदा सोपी व्याख्या एकदम. What is atmospheric pressure? Pressure create from atmosphere. वातावरणातून निर्माण होणारा दाब म्हणजे वातावरणीय दाब. Near about 12 kilometer from the floor, the atmosphere is present. आपल्यापासून जवळजवळ 12 किलोमीटर पर्यंत वातावरणीय दाब वातावरण आहे. आणि मग एवढा मोठा उच्च दाब आपण सहन कसा करतो? दिस सबस्टन्स, लक्षात घ्या, एक साधी कन्सेप्ट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर समजा आपण एखादा कंटेनर आपल्या डोक्यावर घेतला आणि त्याच्यामध्ये हवा आहे, हवेलाही वस्तुमान आहे, म्हणजे तेवढ्या वस्तुमानाचं प्रेशर आपल्या डोक्यावर असणार आहे. इफ वी टेक अ सिलेंडर एवढ्या हाईटचा आणि त्याच्यामध्ये तेवढ्या वजनाचा गॅस आपल्या डोक्यावर असताना सुद्धा आपण हा प्रेशर कसा काय मेंटेन करू शकतो? हाऊ वी कॅन बॅलन्स द प्रेशर? अ ट्रिमेंडस प्रेशर दॅट क्रिएट फ्रॉम द ॲटमॉस्फिअर ऑन आवर बॉडी. इवन वी कॅन कंट्रोल द प्रेशर. लक्षात घ्या, ही एक वस्तू आहे. ही वस्तू त्याच्या वजना एवढं प्रेशर निर्माण करतं आणि ती पेलवण्याची ताकद आपल्या हातामध्ये असते, म्हणून आपण तिला बॅलन्स करतो. दॅट मीन्स दॅट इक्वल अमाउंट ऑफ प्रेशर इज क्रिएट फ्रॉम युअर हँड अँड दॅट इज वाय दिस सबस्टन्स इज बॅलन्स बाय यू. जर का ही वस्तू जास्त वस्तुमानाची असेल, ती आपण जर पेलवत नसू तर ती खाली पडेल. Such a tremendous pressure is acts from atmosphere on our body. The equal amount of pressure also create from our body from inner side, and that is why you can balance. Very simple experiment. आता या बॉटल मध्ये हवा आहे आणि हवा असल्यामुळे आतला आणि बाहेरचा प्रेशर, वातावरणीय दाबाचा प्रेशर दाब आणि आतून हवेचा दाब दोन्ही सारखा आहे. त्यामुळे या बाटलीला एक विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त झाला. इफ वी रिमूव्ह द एअर फ्रॉम द इनसाइड, यू कांट डू एनिथिंग. Only remove the air from the bottle. You see the shape of bottle after remove the air. काय आपण प्रेस नाही करायचे. Only by using the vacuum pump. बट आपल्याकडे व्हॅक्यूम पंप नाहीये. मग आपण काय केलं, आता मी तोंडाने याच्यामधली हवा काढून टाकतो आतली. Automatically the shape of bottle will change
याचा अर्थ काय? दाबामध्ये काय झालं? आतला दाब कमी पडला, बाहेरचा वाढला, शेप बदलला. यू सी, व्हेरी सिंपल ऍक्टिव्हिटी. रिमूव्ह द एअर. इफ वी इन्सर्ट द एअर, पुन्हा आपण जर हवा याच्या आतमध्ये जाऊन दिली तर पुन्हा या बॉटलचा शेप पहिल्यासारखा होईल. यू सी. प्रेस करतोय का मी? नाही. फक्त काय आहे? हवा आतमध्ये, आतला आणि बाहेरचा प्रेशर जेव्हा सारखा असतो तेव्हा सेप बरोबर. तुम्ही आतली हवा काढून टाकली, आतला प्रेशर काय झाला? कमी झाला, बाहेरचा प्रेशर वाढला. बदल जाणवणार. हातावर वस्तू ठेवली, इकडचा प्रेशर सारखा आहे म्हणून बॅलन्स झाली. जर एखादा प्रेशर कमी पडला तर तुम्हाला इफेक्ट दिसणार आहे. यू सी द इफेक्ट, बिकॉज ऑब्जेक्ट क्रिएट प्रेशर फ्रॉम वन साइड and you balance, that means you also create the pressure from opposite side. This is the effect of atmospheric pressure. हा आपण atmospheric pressure च्या अजून काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला नेक्स्ट पिरियडला आपण बघूया.